2026 मधील म्हणजेच आलेली आहे आपल्याजवळ अतिशय आपली पावन आणि पवित्र आषाढी एकादशी. आषाढी एकादशी ही आपल्या महाराष्ट्रातील अत्यंत मोठा पवित्र आणि मंगलमयी उत्सव आहे. हा दिवस भगवान विठ्ठलाच्या चरणी लीन होण्याचा आणि आपल्या आयुष्यात सुख समृद्धी मागून घेण्याचा अतिशय शुभ काळ असतो. ज्योतिषी शास्त्रानुसार आणि जुन्या मान्यतांनुसार आषाढी एकादशीच्या दिवशी केलेले काही उपाय थेट घरामध्ये लक्ष्मी माता आणि विठ्ठल माऊलीचे आशीर्वाद घेऊन येतात. आणि आपण आंब्याच्या पानाचा एक असाच अत्यंत चमत्कारी आणि प्रभावी उपाय पाहणार आहोत, जो केल्यानं तुमच्या घरातील गरिबी, दरिद्रता कायमची संपून जाईल आणि तुमचं संपूर्ण आयुष्य सोन्यासारखं चमकून उठेल. तुमच्या पतीचं व्यवसायात प्रगती होईल, मुलांचं भविष्य उज्ज्वल होईल आणि घरात फक्त आनंदच नांदेल. आंब्याच्या पानाचा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र आणि मंगलमयचं प्रतीक मानलं गेलं आहे. कोणतंही शुभ कार्यामध्ये सणावाराला आपण आंब्याचं तोरण लावतो, कारण आंब्याच्या पानामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची आणि सकारात्मक ऊर्जा पसरवण्याची अद्भुत शक्ती असते. आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आणि विठ्ठल माऊलीचं नामस्मरण करायचं आहे. त्यानंतर तुमच्या घराजवळील आंब्याच्या झाडाची 11 स्वच्छ, सुंदर आणि कुठेही न फाटलेली पानं तोडून आणायची आहे. ही पानं स्वच्छ पाण्याने धुवून एका कपड्याने पुसून कोरडी करून घ्यायची आहे. त्यानंतर या 11 पानावर चंदनाने किंवा कुंकवाने श्री किंवा ओम लिहायचं आहे. ही पानं भगवान विठ्ठल आणि माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायची आहे आणि मनभावाने पूजा करायची आहे. पूजा संपन्न झाल्यानंतर या 11 आंब्याच्या पानाचं एक सुंदर तोरण करायचं आहे. हे तोरण आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या घरावर मुख्य दरवाजावर, जिथून तुम्ही प्रवेश करतात त्या उंबरट्यावर बांधायचे आहे. दारावर आंब्याचं तोरण बांधल्यानं घरातील सर्व प्रकारचं वास्तू दोष नष्ट होतो, वाईट शक्ती घरातील प्रवेश थांबवते आणि साक्षात माता लक्ष्मी आकर्षित होते. या उपायामुळे घरातील पतीच्या नोकरी, व्यवसायात येणारे सर्व अडथळे दूर होतात, त्यांची वेगाने प्रगती होते, पैशांची नड कधीही भासत नाही आणि अडकलेलं धन परत मिळतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे यातील एक पानावर थोडं चंदन लावून ते पान तुमच्या तिजोरीमध्ये किंवा पैसे ठेवण्याच्या जागी ठेवायचं आहे. यामुळं तिजोरी कधीही रिकामी राहत नाही आणि घरात पैशांची बरकत कायम राहते. तसेच जर तुमची मुलं अभ्यासात मागे असतील, त्यांचं मन एकाग्र होत नसेल, तर आंब्याचं एक पवित्र पान त्यांच्या अभ्यासाच्या टेबलावर किंवा पुस्तकांमध्ये ठेवायचं आहे. आंब्याच्या पानातून निघणारी सकारात्मक ऊर्जा मुलांची बुद्धी सात्विक बनवते, त्यांची एकाग्रता वाढवते आणि त्यांना आयुष्यात मोठं यश मिळवून देते. घरातील नकारात्मकता आणि कटकटी दूर करण्यासाठी एक आंब्याच्या पानाने देवघरातील पवित्र पाणी संपूर्ण घरावर आणि कोपऱ्यावर शिंपडायचं आहे. यामुळे घरामधील वातावरण अगदी प्रसन्न होतं आणि आनंदी बनतो. आषाढी एकादशीचा हा पवित्र दिवस अत्यंत दुर्मिळ असतो. या दिवशी पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने केलेला हा आंब्याच्या पानाचा सोपा उपाय तुमच्या घराचं नशीब पूर्णपणे बदलून टाकेल. गरिबीचं रूपांतर श्रीमंतीमध्ये होईल आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची प्रगती होईल. हा अत्यंत मोलाचा आणि प्रभावी उपाय तुमच्या मित्र परिवाराला आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही विठ्ठल माऊलीचा आशीर्वाद मिळेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये पुंडलिक वरदान श्री हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम किंवा